गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण नाशिक जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. जे कोणी नवीन असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉन ऑल दाबा, जेणेकरून मी जो कोणताही व्हिडिओ घेईल, लेक्चर घेईल तुमचं, ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर सुरुवात करूया नाशिक जिल्ह्याबद्दल. चला तर सुरुवात करूया लेक्चरला. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 2011 नुसार एकूण लोकसंख्या किती आहे तर 61,09,052. आणि एकूण पुरुष किती आहे, महिला प्रमाण हजारामागे 931. आणि एकूण साक्षरता 80.96%. आणि 1000 पुरुषांमागे महिला किती आहे तर 931 आहे. आणि एकूण लोकसंख्या. तर नेक्स्ट बघूया, क्षेत्रफळ किती आहे नाशिक जिल्ह्याचे तर 15,530 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. तालुके किती आहे तर 15 तालुके आहे. तर कोणते कोणते? नाशिक, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, निफाड, देवळा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, सुरगाणा, वागलाण म्हणजे सटाणा. आणि मेन ठिकाण काय आहे तर नाशिक आहे. एवढे हे तालुके आहे जे 15 आहेत, लक्षात ठेवा. धरणे कोणते आहेत तर चला धरणे बघूया. नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा प्रकल्प, चाणकपूर, पांजण हे धरणे आहेत. औद्योगिक काय आहे तिथे तर येवला येथील विणकरांनी विणलेले शालू, पैठणा, पितांबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर काय प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात? शालू, पैठण्या, पितांबर. तर ते कुठे आहे? येवला येथील विणकरांनी विणलेले, म्हणजे स्वतः तिथे तयार करतात ते लोक, ते प्रसिद्ध आहे. केंद्र शासनाची सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे असून तेथे चलनी नोटा कारखाना आहे. तर केंद्र शासनाची सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे आहे आणि तेथे चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, पाकिटे, पोस्टकार्ड हे छापली जातात. तिकिटे, पाकिटे, पोस्टकार्ड हे छापले जातात आणि नोटा पण छापले जातात. चलनी नोटा यांचा कारखाना आहे. नाशिकजवळ ओझर येथे मिग विमानाचा कारखाना आहे. तर तेथे मिग विमानाचा कारखाना आहे. तो कुठं आहे? ओझर येथे आहे. नेक्स्ट आहे नद्या कोणत्या कोणत्या तर नद्या बघा. नद्या कोणत्या कोणत्या तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात होतो. गिरणा, पांझरा, मोसम, दारणा, कांदवा, बाणगंगा, आरम, मन्याड ह्या प्रमुख नद्या आहेत. घाट कोणते? चल घाट बघूया. नाशिक ते जव्हार हे इथपर्यंत शिरघाट आहे. नाशिक ते जव्हारपर्यंत शिरघाट आहे. नाशिक ते मुंबईपर्यंत थळघाट आहे. नाशिक ते पुणेपर्यंत चंदनापुरी घाट आहे. नाशिक ते धुळेपर्यंत लडिंग घाट आहे. हे घाट आहे नाशिक जिल्ह्यातील. शिखर कोणते तर मेन शिखर आहे साल्हेर, जे सर्वात मोठे आहे 1567 किलोमीटर. नेक्स्ट आहे सप्तशृंगी शिखर, त्याची उंची आहे 1416 मीटर. नेक्स्ट आहे ते पण नाशिकमध्येच आहे त्र्यंबकेश्वर, त्याची उंची आहे 1304 मीटर. ते पण नाशिक येथे. सिंगी 1293 मीटर. बघा तर कोणते कोणते? साल्हेर, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, सिंगी हे 4 शिखर आहे जे नाशिक जिल्ह्यात आहे. अत्यंत पेपरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असे आहे. नक्की नाव लक्षात ठेवा. जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे तर कोणती आहेत महत्त्वाची ठिकाणे? नाशिक गोदावरी नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. तर कोणत्या नदीच्या काठावर वसले तर गोदावरी नदीच्या काठावर. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तर किती वर्षांनी भरतो तर 12 वर्षांनी कुंभमेळा हा भरतो. तर कुठे भरतो? नाशिकमध्ये. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे.
काळाराम मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन, पांडवलेणी इत्यादी हे महत्त्वाचे ठिकाणं हे नाशिकमध्ये आहेत. काळाराम मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन, पांडवलेणी, मेघी विमानाचा कारखाना, सिक्युरिटी प्रेस, महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था, मेरी. लक्षात ठेवा, मेरी फुल फॉर्म विचारतोय आणि कुठे आहे हे पण विचारतायत. ते नाशिक येथे आहे. देवळाली येथे लष्करी छावणी आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे पण नाशिक जिल्ह्यात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे पण नाशिकमध्ये आहे. महत्त्वाचे ठिकाणे आहे हे जे अत्यंत आवश्यक आहे पेपरच्या दृष्टीने, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रावळगाव येथे वालचंद उद्योग समूहाचा खाजगी साखर कारखाना आहे. तर कुठे आहे साखर कारखाना? रावळगाव येथे वालचंद उद्योग समूहाचा. तर कोणता उद्योग समूह चालवतो कारखाना असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर वालचंद उद्योग समूह तो कारखाना चालवतो. रावळगाव येथे आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. तर कोणतं ज्योतिर्लिंग आहे तिथे? त्र्यंबकेश्वर. येथील ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो. आणि गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? तर ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो, जे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे बघा, किती आवश्यक अशी माहिती आहे, पूर्ण लक्षात ठेवा तुम्ही. येवले हे ठिकाण शाली, पैठणा व पितांबरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे? शाली, पैठण्या, पितांबरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मठिकाण म्हणून भगूर हे प्रसिद्ध आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मठिकाण भगूर प्रसिद्ध आहे, जे नाशिक जिल्ह्यात आहे. नांदूर मधमेश्वर येथे पक्षी अभयारण्य आहे. तर पक्षी अभयारण्य नांदूर मधमेश्वरमध्ये आहे. पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाते आणि ते ठिकाण हे महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाते. वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तर वणी येथे आणखी काय आहे? सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे, जे नाशिक जिल्ह्यातच आहे. जिल्ह्यात सापुतारा हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवरील थंड हवेचे ठिकाण आहे. तर थंड हवेचे ठिकाण कोणते? तर सापुतारा. आणि ते कोणत्या सीमेवर आहे? महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवरील थंड हवेचे ठिकाण ते कोणते? तर सापुतारा आहे. जिल्ह्यात मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे. तर कोणते रेल्वे जंक्शन आहे? नाशिक जिल्ह्यात मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे. विडी व्यवसायासाठी काय प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील? तर सिन्नर हे प्रसिद्ध आहे. रंगमहलासाठी चांदवड प्रसिद्ध आहे. तर रंगमहलासाठी काय प्रसिद्ध आहे? चांदवड हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यात महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्ल कोणत्या जमाती आढळतात? तर महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्ल, ठाकर या आदिवासी जमाती आहेत. निफाड व लासलगाव हे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर कोणते ठिकाण नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर निफाड आणि लासलगाव. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवा. कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, जे ग्रामसेवक, कृषीसेवक या दृष्टीनं अत्यंत आवश्यक क्वेश्चन आहे तसे. आणि ही जिल्हा माहिती प्रत्येक क्वेश्चनमध्ये प्रत्येक एक्झाममध्येच विचारतात. ज्या जिल्ह्याची आपण एक्झाम दिली त्या जिल्ह्यावर क्वेश्चन येतोच. चला तर नेक्स्ट बघूया. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यात मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जातो. तर कोणता क्रमांक जातो? क्रमांक 3 जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम येवला शहरात 1935 मध्ये मी धर्मांतर करणार आहे ही घोषणा केली. तर कोणत्या शहरात केली? येवला येथे 1935 मध्ये आणि धर्मांतर करणार आहे ही घोषणा केली. नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. तर
कोणतं विज्ञान विद्यापीठ आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. साल्हेर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. तर साल्हेर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी नाशिक येथे आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिक येथे आहे. नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगांना औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हणतात. अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हणतात. नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे, यालाच महाराष्ट्रात भरतपूर असे म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काही. भुईकोट किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर मालेगाव या ठिकाणी आहे भुईकोट किल्ला. नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर 565 मीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील कितव्या नंबरचा जिल्हा आहे? तर 3रा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर 15,530 चौरस किलोमीटर आहे नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ. नेक्स्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कुठे आहे? तर भगूर येथे आहे. तात्या टोपे यांचे जन्मगाव कोणते आहे? तर येवला हे आहे. मिग विमानाचा कारखाना कुठे आहे? तर ओझर येथे आहे मिग विमानाचा कारखाना. गारगोटी नावाचे स्फटिकांचे संग्रहालय कुठे आहे? तर सिन्नर येथे आहे. नेक्स्ट आहे तोफखाना केंद्र कुठे आहे? तर नाशिक रोड येथे आहे तोफखाना केंद्र. नाणे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर अंजनेरी येथे आहे. अंजनेरी येथे नाणे संग्रहालय आहे. नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस जळगाव हा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस धुळे हा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर धुळे हा जिल्हा आहे. नेक्स्ट आहे श्री सप्तशृंगी गड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर कळवण या तालुक्यात आहे श्री सप्तशृंगी गड. नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस अहमदनगर हा जिल्हा आहे. रंगमहाल कोठे आहे? तर चांदवड येथे आहे रंगमहाल. नेक्स्ट आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. नाशिक शहराचे मुघलकालीन नाव कोणते होते? तर गुलशनाबाद हे नाशिक शहराचे मुघलकालीन नाव होते. नाशिकच्या इतिहासात आदराने घेतले जाणारे देव मामलेदार यांचे नाव काय होते? तर यशवंत महादेव भोसेकर हे होते. नाशिकच्या इतिहासात आदराने घेतले जाणारे देव मामलेदार यांचे नाव काय आहे? तर यशवंत महादेव भोसेकर. नेक्स्ट आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे नाशिक हे शहर. श्री समर्थ रामदासांनी स्थापलेला मारुती कोठे आहे? तर आगार टाकळी येथे. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. श्री समर्थ रामदासांनी स्थापलेला मारुती कोठे आहे? तर आगार टाकळी येथे. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? तर किती वर्षांनी भरतो? प्रत्येक 12 वर्षांनी नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा भरतो. तर 12 वर्षांनी, लक्षात ठेवा. साल्हेर किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर साल्हेर किल्ला हा बागलाण तालुक्यात आहे. तर कोणत्या? बागलाण. नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोठे आहे? कोणते आहे? तर नांदुरम मधमेश्वर हे आहे. नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे? तर नाशिक जिल्ह्यात 2 महानगरपालिका आहेत. नेक्स्ट आहे नाशिक जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो? तर पश्चिम महाराष्ट्र या विभागात नाशिक जिल्हा हा येतो. नेक्स्ट आहे गोदावरी नदीवरील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर गोदावरी नदीवरील पहिले मातीचे धरण हे गंगापूर धरण आहे. नाशिक जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? तर एकलहरे येथे नाशिक जिल्ह्यात
औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। नेक्स्ट आहे नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर वैतरणा हा नाशिक जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आहे। तर कोणता आहे, वैतरणा। चला तर हे आपलं नाशिक जिल्ह्यावरचं लेक्चर संपलेलं आहे। प्लीज जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन लेक्चर हे तुम्हाला वेळेवर मिळतील। आणि प्लीज ऑल बेल आयकन ऑल हे क्लिक करा, सिलेक्ट करा। आणि मी कृषीसेवक, ग्रामसेवक, तलाठी भरती हे ज्या काही जिल्हा परिषद सर्व एक्झामवर क्वेश्चन घेत आहे आणि सर्व एकामागे एक सर्व जिल्ह्यांचे मी क्वेश्चन टाकणार आहे। त्याच्यामुळे ज्याही जिल्ह्यात फॉर्म भराल त्या जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या चॅनलवर मिळून जाईल। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा। चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये।